हाय हॅलो नमस्कार, मी आपला राजेश गोसावी. कोकण दर्पण या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पण त्याचबरोबर या मंडळींना मतदानाची साक्षरता या लोकशाहीचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मतदान. या मतदानासंदर्भातील साक्षरता देखील आपण या ठिकाणी त्यांना देणार आहोत. आपल्याकडे रत्नागिरीमध्ये शनिवारचा बाजार असतो आणि या बाजारला हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? गुड मॉर्निंग. आज आपण एका सुंदर अशा स्कूलला भेट द्यायला आलो आहे. डॉक्टर सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूल, पेठ, वडगाव, डिस्ट्रिक्ट कोल्हापूर. या ठिकाणी आल्यानंतर फार छान वाटतं आहे आणि माझ्यासोबत या स्कूलचे काही स्टुडंट्स आहेत, तर त्यांच्यासोबत मी काही गप्पा मारणार आहे. चला या बघूया आपण इथे. थोडा कॅमेरा क्लोज घे. अच्छा, ओके. हॅलो गाईज, हाऊ आर यू? हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आय व्हेरी ग्लॅड टू मीट यू. थँक यू सर. तर मंडळी, आज नवभारत साक्षरता अभियानाच्या निमित्तानं कोल्हापूरमध्ये विभागीय मेळावा या ठिकाणी संपन्न होणार होता आणि म्हणून आम्ही रत्नागिरीची सर्व टीम या ठिकाणी या मेळाव्यासाठी आलो होतो. स्टॉल, सांस्कृतिक कार्यक्रम, मान्यवरांचं मार्गदर्शन असा छानपैकी रंगतदार सोहळा या ठिकाणी रंगणार होता आणि त्याचे आम्ही साक्षीदार होणार होतो. अतिशय सुंदर परिसर आणि या निमित्तानं डॉक्टर सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूल ही शाळा आम्हाला पाहायला मिळाली. अत्यंत देखणा परिसर, सुंदर परिसर, शिस्तप्रिय विद्यार्थी, त्याचप्रमाणे नम्र असा संपूर्ण स्टाफ आणि एकूणच माहोल जबरदस्त. ही शाळा पाहताना माझी शोधक नजर इकडे तिकडे फिरू लागली आणि जे काही शक्य होईल ते कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूल हे पेठ, वडगाव, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आहे. हे बघा, प्रशस्त परिसर आहे, प्रशस्त मैदान आहे. बाजूलाच त्या ठिकाणी हॉस्टेलची इमारत आहे आणि मला आनंदाची गोष्ट सांगायची ही आहे की इथले विद्यार्थी अवघ्या 5 मिनिटात माझ्याशी समरस झाले, माझ्याबरोबर बोलायला लागले. हे इयत्ता 9वीचे विद्यार्थी माझ्यासोबत होते आणि त्यांनी संपूर्ण शाळेची माहिती दिली. त्याचबरोबर इथले सागर पाटील सर जे हेड आहेत त्यांनी देखील मला छान माहिती दिली आणि मग मी काही गप्पा देखील मारल्या. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? गुड मॉर्निंग. आज आपण एका सुंदर अशा स्कूलला भेट द्यायला आलो आहे. डॉक्टर सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूल, पेठ, वडगाव, डिस्ट्रिक्ट कोल्हापूर. या ठिकाणी आल्यानंतर फार छान वाटतं आहे आणि माझ्यासोबत या स्कूलचे काही स्टुडंट्स आहेत, तर त्यांच्यासोबत मी काही गप्पा मारणार आहे. चला या बघूया आपण इथे. थोडा कॅमेरा क्लोज घे. अच्छा, ओके. हॅलो गाईज, हाऊ आर यू? हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आय व्हेरी ग्लॅड टू मीट यू. थँक यू सर. तर मला सांगा, आता कोण माझ्याशी बोलेल? कोण बोलणार? हां, जे वाटेल ते. जरा थोडा जवळ आहे, जेणेकरून आवाज आणि जोरात बोलायचं. बरं, आपल्या स्कूलचं नाव सांग. डॉक्टर सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूल, पेठ, वडगाव. ओके. आणि आपली शाळा कितवीपर्यंत आहे? कितवीपासून कितवीपर्यंत आहे? आपली शाळा नर्सरी, प्री प्रायमरी, सिनियर केजी ते त्यापासून 12वीपर्यंत आहे. ओके ओके. त्यामध्ये 4 मेन हे DCPIS आहे, विजयदेवी यादव आहे, अजून झेनिथ करिअर अकॅडमी आहे आणि FPI देखील आहे. ओके. आणि आपल्या स्कूलचं शिकण्याचं माध्यम इंग्रजी आहे, मराठी आहे, काय आहे? इंग्रजी आहे. इंग्रजी आहे. ओके ओके. मला एक अशी उत्सुकता आहे की आपल्या स्कूलमध्ये मराठी विषय शिकवला जातो का? म्हणजे मराठी शिकवलं जातं. आणखीन काय काय ॲक्टिव्हिटी वर्षभरात आपल्या स्कूलमध्ये घेतल्या जातात? आपल्या शाळेत स्पोर्ट्स मीट घेतली जाते. थोडा क्लोज द्या. आपल्या शाळेत स्पोर्ट्स मीट घेतली जाते. अजून दर वर्षानंतर एक पॉज घेऊन ॲन्युअल कॉन्सर्ट असतं. यावर्षी आपल्याला ॲन्युअल कॉन्सर्ट आहे जानेवारीत. ओके. अजून बरेच वेगवेगळे अकॅडमिक हे घेतात. ग्रँड पॅरेंट्स डे असतो एप्रिलमध्ये. दिवाळी सेलिब्रेशन 9th एप्रिल. कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी काय विशेष घेतलं जातं? हो, आम्हाला 10 ते 11 या वेळामध्ये 1 तास आमचे लेक्चर्स घेतले जातात. जे 11वी-12वीचे टीचर्स आहेत ते आम्हाला टीच करायला येतात व आम्हाला पुढचं शिकवतात. यासाठी आम्हाला एक्स्ट्रा वेगळे बुक्स पण दिले गेलेले आहेत. ओके. सो ज्या मुलांना त्यामध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी त्यांचे नाव द्यायचे व ज्यांनी नाही घ्यायचं त्यांचं पण एक्स्ट्रा रिव्हिजन होणार, त्यानुसार टाईमपास होणार कोणाचं काय. साधारण स्टाफ आपल्याकडे म्हणजे टीचिंग स्टाफ आणि नॉन टीचिंग स्टाफ किती माहिती आहे का तुम्हाला? 100 एक स्टाफ आहे. मला म्हणा, कल्चरल ॲक्टिव्हिटीज आणि स्पोर्ट्समध्ये काय होतं? स्पोर्ट्समध्ये विविध स्पोर्ट्स आहेत आपल्याकडे. फुटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल, स्केटिंग, ओके, बास्केटबॉल, मॅरेथॉन, ओके, एक्सेट्रा एक्सेट्रा. अजून इंडोर गेममध्ये काय काय होतं? इंडोर गेममध्ये बॅडमिंटन, अजून कॅरम नाही, कॅरम नाही, चेस आहे. बुद्धिबळ, चेस आहे. ओके 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 ओके. आणखी मला सांगा की ट्रिप्स वगैरे आयोजित केल्या जातात का? हो, आताच आम्ही जाऊन आलो. राजस्थान. वेगवेगळी शिबिरं आयोजित केली जातात का?
हो, ते दुसऱ्या जे शिबिरांमधनं त्या मॅम्स येतात व त्या आम्हाला सल्ला देतात, चांगलं चांगलं सांगतो ओरिएंटेशन्सला की असं केलं पाहिजे, वरचं काय बाहेरचं खाल्लं पाहिजे. टॉपिक्सवर लेक्चर असतात, वेगवेगळ्या टॉपिक्सवर लेक्चर्स असतात. ओरिएंटेशन केलं जातं. आता मी शाळा बघतोय, सुंदरसं प्लेग्राऊंड आहे. बॅक साईडला कॅमेरा जर फिरवला आपण बघितलं तर अतिशय जबरदस्त प्लेग्राऊंड आहे आणि अशी सर्व सुविधाने युक्त असलेली ही शाळा मला दिसते. डॉक्टर सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूल. मला सांगा, तुमची पॅरेंट्स आणखीन टीचर्स किंवा मॅनेजमेंट यांची मिटिंग्स कधी कधी होते? एक्झाम महिन्यातनं एकदा होते व एक्झाम झाल्यानंतर 15 दिवस. छान वाटलं तुमच्याशी बोलून. आता तुम्ही सगळे कोणत्या क्लासमध्ये आहात? ग्रेड 9 and 10. आपल्याकडे इथे स्टुडंटला राहण्यासाठी हॉस्टेलची वगैरे सुविधा आहे. तुम्ही सगळे हॉस्टेललाच राहता की बाहेरून येता? आपण सर्व हॉस्टेललाच राहता. ओके ओके. तर साधारण आपण मी आता साधारण आपली स्कूलची बिल्डिंग बघितली. साधारण किती रूम्स आहेत, म्हणजे क्लासरूम्स किती आहेत? क्लासरूम्स प्रत्येक ग्रेडचे 3 आहेत. ओके. डॅफोडिल, लिली आणि बोर्डिंग. ओके. बोर्डिंगमध्ये ते फक्त सेपरेट हॉस्टेलच्या मुलांसाठी. ओके. आणि डॅफोडिल, लिली ती क्रीम क्लास आणि मीडियम क्लास. ओके. म्हणजे ते बाहेर नाही डे बोर्डर्स असतात. ओके. आणि स्कूल मिळून आपल्याकडं 39 वेगवेगळे किंवा 42 क्लासेस असतात वेगवेगळे, इन्क्लुडिंग लॅब्स, स्टाफ रूम. आणि आतमध्ये हॉल्स किती आहेत? हॉल्स 2 आहेत. मेन एम्पी थिएटर एक आहे आणि एक मल्टीपर्पज हॉल आहे. तिथे तुम्ही ब्रेकफास्ट केला आणि वर प्रोग्राम आहे. एम्पी थिएटरमध्ये आपण काय काय त्याचा यूज काय करतो? असेंब्लीसाठी करतो. ओके ओके. स्कूल असेंब्ली, मॉर्निंग असेंब्ली आणि बोर्ड येतात. थिएटर वर्क काय होतं? थिएटर वर्क दर संडेला आम्हाला इव्हनिंगमध्ये असतं. ऑलमोस्ट 6 o'clock to 8:30 ओके. आम्हाला मूवी दाखवली जाते बेसिकली. आणि त्याच्यामध्ये कोणती मूवी दाखवली जाते बेसिकली, की नवीन आत्ता नवीनमधला कुठला, की एज्युकेशनल काय दाखवलं जातं? मोटिवेशनल मूवीज दाखवली. बरं, तुम्ही सगळे मोबाईल यूज करता का? नाही, मोबाईल अलाउड नाही आहे, पण घरी यूज करता का? हो, कधी करतो. ओके. सगळ्यांना लॅपटॉप चालवता येतो? ओके ओके. इथे आता काय तुम्हाला कॉम्प्युटर एज्युकेशनमध्ये काय तुम्हाला सुविधा आहेत? आम्हाला HTML, ओपन ऑफिस. ओके. ओपन ऑफिसमध्ये स्प्रेडशीट, ते प्रेझेंटेशनमध्ये जे पण फीचर आहे ते सगळे आम्हाला दाखवले जातात. आम्ही ते यूज पण करतो. आमच्या वैभव म्हणून टीचर आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते आम्हाला बऱ्याच नवीन नवीन गोष्टी सांगतात. तुमचं हेड ऑफ द डिपार्टमेंट कोण आहे? डिपार्टमेंट सागर सर. ओके. तुमचं 9th आता तुम्ही सगळे तुम्ही छान माझ्याशी बोललात. मी पण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये टीचरच आहे आणि तुमची एवढी मोठी शाळा तेवढी माझी मोठी शाळा नाही आहे, पण आमच्या मुलांना या शाळेत काय काय वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे दाखवावं म्हणून तुमच्याबरोबर मी गप्पा मारल्या. थँक्यू सो मच. एकदा रनिंग करूया ग्राउंडवर. ओके, चलो कट. हे मैदान पाहता क्षणी माझ्यातला खेळाडू जागा झाला आणि रनिंग करण्याचा मोह काही आवरला नाही. जेवढं शक्य होईल तेवढं या मुलांसोबत मी माझी हौस भागेपर्यंत रनिंग करून घेतलं. मुलं पण छान एन्जॉय करत होती आणि एकूणच माहोल मस्त बनला होता. विद्यार्थी इतके एकरूप झाले होते की प्रत्येक गोष्ट अगदी मनापासून सांगत होते. छान वाटत होतं. शाळेचा संपूर्ण कॅम्पस पाहताना अनेक वेगवेगळ्या गोष्टी समोर दिसत होत्या. आणखीन एका गोष्टीने मला भारावून टाकलं ते हे अमर जवान याचं स्मारक. त्या ठिकाणी अनेक माजी सैनिकांचे फोटो लावलेले होते. वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स, त्याच्या वेगवेगळ्या रूम्स. मला कळलं की जवळजवळ 39 रूम यामध्ये आहेत आणि 100 स्टाफ. गप्पा मारूया. मला सांगा, तुम्ही रत्नागिरीला कधी गेला होतात का? गेलात? कुठे गेला होता? गणपतीपुळ्याला गेला. गणपतीपुळ्याला काय बघितलं रे? बीचवर गेला होता आणि गणपतीचं मंदिर बघितलं. ओके ओके ओके. नेचर बघितलं. जास्त कसली झाडं दिसली तुम्हाला रे? कोकोनट ट्रीज प्लस बनाना ट्रीज. कोकोनट ट्रीज प्लस बनाना ट्रीज. आणखीन राईसचं प्लांटेशन बघितलं. ओके ओके ओके. मग मला सांगा, इकडच्या बोलण्यामध्ये भाषेमध्ये आणि तिकडच्या भाषेमध्ये फरक आहे का? फरक आहे. काय फरक आहे? काही शब्द इकडचे वेगळे आहेत, तिकडचे वेगळे आहेत. ओके ओके. बरोबर. आपण घरात बोलताना आपली बोली भाषेत बोलतो ना, आणि स्कूलमध्ये येताना आपली स्कूलची जी लँग्वेज आहे, इंग्लिश असेल, मराठी असेल, हिंदी असेल, ते आपण बोलतो. मग तिथलं तुम्हाला लाईफ कसं काय वाटलं? सिम्पल स्लो गोईंग लाईफ. सिम्पल स्लो गोईंग लाईफ. ओके ओके ओके. छान छान. आणि आता परत कधी रत्नागिरीला यायला आवडेल का? आवडेल ना? जेव्हा तुम्ही रत्नागिरीला याल तेव्हा मला नक्कीच फोन करा, मी तुमच्यासोबत असेल. ओके. तुम्ही आता एवढं एक अर्ध्या तासातच माझ्याशी फ्रेंडशिप केले, मला लक्षात ना. आपली फ्रेंडशिप कायमस्वरूपी राहणार आहे, मला लक्षात ना. मी कॉलेज करा, सिनियर कॉलेज करा, आणखीन कुठली डिग्री घ्या, पण मला लक्षात ठेवा, आय एम राजेश गोसावी फ्रॉम रत्नागिरी. ओके सर, नमस्कार. सर, आपलं नाव काय? मी सागर पाटील, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ऑफ सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूल.
ओके सर, तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. थँक्यू सर. सर, आपल्या या इंटरनॅशनल स्कूलची स्थापना कधी झाली? सर 2012मध्ये आपली स्थापना आहे. या बिल्डिंगमध्ये 2014ला आपण स्थलांतरित झालेलो. ओके. आता साधारण किती स्टुडंट आपल्या स्कूलमध्ये आहेत? 1300+ स्टुडंट आपल्या स्कूलमध्ये आता सर शिक्षण घेतात, राईट फ्रॉम नर्सरी टू 12पर्यंत. ओके. आणि साधारण टीचिंग स्टाफ आणि नॉन टीचिंग स्टाफ एकूण किती आहे? टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ म्हणून एक 250 स्टाफ आहे सर आपल्याकडे. ओके. मी असं विचारेन की स्कूलचा कॅम्पस आणि सर्व सुविधा मला मगाशी छानपैकी पाहायला मिळालं. हे ॲटमॉस्फिअर पण एकदम हॅपी आहे. स्टुडंट पण खूप चांगले बोलत आहेत लोकांशी. तर आपल्याकडे काय वेगळं आहे की जेणेकरून एवढे स्ट्रेंथ या स्कूलमध्ये आहे आणि काय काय गोष्टी आपल्या स्कूलमध्ये वेगळ्या आहेत ज्यामुळे हे छानपैकी इतकं डेव्हलपमेंट मला दिसते? ओके. वेगळं म्हणण्यापेक्षा सर जशा इतर शाळा आहेत तशीच आमचीसुद्धा एक शाळा आहे असं आम्ही मानतो. पण आम्ही वेगळं काहीतरी देण्याचा प्रत्येक वेळी वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. आमचे प्रिन्सिपल डॉक्टर सरदार जाधव सर आहेत, ते प्रत्येक वर्षी आम्हाला एक वेगळं सेंटेन्स निर्माण करून देतात, वेगळे एक घोषवाक्य तयार करतात. जसं की चेंज इज द ग्रोथ, स्माईल यू आर इन DCPIS, अशा पद्धतीचं. तर चेंज इज द ग्रोथ या वाक्यावर आम्ही ठाम असतो. प्रत्येक क्षणाक्षणाला आज जे काही तुम्ही आमच्यामध्ये बघितलं, आमच्या मुलांमध्ये बघितलं, त्याच्यापेक्षा उद्या काहीतरी आम्हाला वेगळं देता येईल का ह्याचा आमचा सर्व स्टाफ विचार करत असतो. प्लस आमची जी मॅनेजमेंट आहे, IPS गुलाबराव पोळ माजी पोलीस आयुक्त, ते अध्यक्ष आहेत आमच्या संस्थेचे, आदरणीय ताईसाहेब विद्याताई पोळ मॅडम, त्यांनी व्हॅल्यू एज्युकेशनवर जास्त भर देऊन त्या पद्धतीनं मुलांमध्ये वेगवेगळ्या व्हॅल्यूज, कशा पद्धतीचे वेगवेगळे संस्कार मुलांवर पेरता येतील या पद्धतीचा विचार करत असतात. प्लस साहेबांचा डिफेन्स बॅकग्राऊंड असल्यामुळे आपल्याकडे आर्म फोर्सेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूटसारखे इंडियाची विद्यार्थ्यांना तयारी करणारी एक इन्स्टिट्यूट आहे, ज्यामधून 50च्या वरती आज आपल्याकडे UPSC पासआउट होऊन गेलेले विद्यार्थी आहेत. आर्मीमध्ये स्वतः सध्या ते NDAमध्ये काही प्रशिक्षण घेत आहेत, काही प्रशिक्षण पूर्ण करून सेवेमध्ये हजर झालेले सुद्धा विद्यार्थी आहेत. परवाच सायन्स एक्झिबिशनमध्ये आपल्या स्कूलचे निवड नॅशनल कॉम्पिटिशनसाठी सुद्धा झालेले आहे. असे बरेच एक स्टुडंट आहे आपली अभिज्ञा पाटील, ती इंटरनॅशनल रायफल शूटर, पिस्टल शूटर आहे. ती ऑलिम्पिकच्या टीममध्ये सुद्धा तिचं सिलेक्शन झालेलं होतं. आता ती सध्या क्रीडा युवक सेवा संचालनालय पुणे या ठिकाणी क्लास 1च्या पोस्टवर आता सध्या कार्यरत आहे. असे बरेच विद्यार्थी स्पोर्ट्समध्ये आहेत, अकॅडमिकमध्ये आहेत, ऑलिम्पियाडमध्ये आहेत. अशा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचं, जेणेकरून संपूर्ण विद्यार्थ्याचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट होईल अशा पद्धतीचा करिक्युलम आपल्या स्कूलमध्ये तयार करण्याचा प्रयत्न आमच्या प्रिन्सिपल डॉक्टर सरदार जाधव आणि आमच्या पूर्ण टीमचा असतो. मग अशी मी आय थिंक प्रिन्सिपलचंच भाषण ऐकताना त्यांनी असं एक मुद्दा मांडला की सकाळी 9:15 ते 9:30पर्यंत मेडिटेशन चालतं. हो. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की मुलांना शांत बसवणं तसं कठीण आहे. तर हा एक मला चांगला उपक्रम वाटला. तर हा कसा, त्यांचं नियोजन कसं असतं? आपल्याकडे सकाळी असेंब्ली असते. सकाळी विद्यार्थी बस बरोबर आपल्या 8:35ला सर्व बस येत आहेत. 8:35 ते 8:45 आपण विद्यार्थ्यांना ब्रेकफास्ट जे घेत आहेत ते ब्रेकफास्ट घेत आहेत आणि आपली बरोबर 9 वाजता असेंब्ली स्टार्ट होते. 9 ते 9:15ला आपण असेंब्ली क्लिअर करतो आपण आणि 9:15 to 9:30 पूर्ण कॅम्पस हा 9:15ला एक शंखनाद केला जातो 1 मिनिटासाठी. शंखनादानंतर पूर्ण कॅम्पस सायलेंट होतो. राईट फ्रॉम इथल्या आंटीज असतील, बस केअरटेकर असतील, तिथूनपासून ते आमचे प्रेसिडेंट स्वतः असतील, त्यांची जरी गाडी आतमध्ये यायची असेल आणि गेट बंद असेल आणि त्यांनी टाईम बघितलं नाही, आता 9:15 अबाऊ झालेलं आहे, 9:15 ओलांडून गेलेलं आहे, 9:30ची आठ आहे, तर मला आतमध्ये जाता पण येणार नाही किंवा बाहेरसुद्धा जाता येणार नाही. हा नियम स्वतः आमचे अध्यक्षसुद्धा पाळत असत आहेत, आमच्या चेअरपर्सन ताई मॅडमसुद्धा पाळत असत आहेत. त्यामुळे जो व्यक्ती ज्या ठिकाणी आहे, जो स्टाफ मेंबर ज्या ठिकाणी आहे, तिथे शांत बसून आपल्याकडे एक ताईंनीच आमच्या एक व्हिडिओ पाठवलेला आहे, तो गुरुजींचा व्हिडिओ आपण शांतपणे ऐकत असतो आणि त्या पद्धतीनं कारवाई करत असतो. आणि त्यानंतर पुन्हा अफर्मेशन घेतलं जातं. मैं आज बहुत अच्छा लग रहा है, मुझे आज बहुत अच्छा लग रहा है, मेरा आज का दिन बहुत अच्छा है, मैं आज कुछ तो अलग करने वाला हूँ. असे जे पॉझिटिव्ह एनर्जी करणारी जी वाक्य आहेत ती वाक्य विद्यार्थ्यांकडून सकाळीच परिपाठाच्या वेळेलाच त्यांच्याकडून बोलवून घेतली जातात. त्यामुळे ते विद्यार्थी दिवसभर शांत राहण्याच्या मनस्थितीमध्ये व्यवस्थित येत आहेत. आपल्याकडे कोणत्या विभागातून विद्यार्थी ते शिकायला येतात? आपल्याकडे सर पहिलीपासून 10वीपर्यंत रुरल एरिया, वडगावच्या आसपासच्या एरियामधील विद्यार्थी येताच यायचा. पण आर्म फोर्सेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट असेल किंवा झेनिथ करिअर अकॅडमी असेल, इव्हन आपलं हॉस्टेल आहे, त्या हॉस्टेलसाठी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद अशा महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यामधून येतातच विद्यार्थी. पण MDAसाठी जे आहे ते ऑल ओव्हर इंडियामधून येतात. आपल्याकडे पंजाबचा विद्यार्थी आहे, आपल्याकडे केरळचा विद्यार्थी आहे, आपल्याकडे गोव्याचा विद्यार्थी आहे. संपूर्ण भारत देशामधून विद्यार्थी आपल्याकडे येत असतात. बरं, मग आता हे विद्यार्थी इथे राहतात हॉस्टेलला, रेसिडेन्शियल असं सगळं. मग या विद्यार्थ्यांची आणि पॅरेंट्सची भेट कधी होते? विद्यार्थ्यांची पालकांची भेट आपली प्रत्येक महिन्याला असते. प्रत्येक महिन्याला आपली पेरेंट्स मीटिंग असते, त्यावेळेला ते विद्यार्थी त्या पालकांना भेटू शकतात.
पुन्हा 15 दिवसामधून एकदा फोन कॉलसुद्धा दिला जातो. त्या फोन कॉलवर ते पालकांशी हितगुज करू शकतात. ओके सर, तुम्ही माझ्याशी छान संवाद साधलात आणि एक चांगली शाळा मला पाहायला मिळाली. मी रत्नागिरी जिल्ह्यामधला एक टीचर आहे, तर हे सगळं मी आमच्या मुलांना दाखवणार आहे. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच सर. ऑल द बेस्ट. पुन्हा एकदा हा परिसर नजरेसमोर भरत मी इथल्या गोड आठवणी साठवत पुन्हा आमच्या टीमसोबत रत्नागिरीला निघालो. धन्यवाद. आम्ही सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा व्हिडिओ देखील मी पोस्ट करणार आहे, तोही स्वतंत्र. मंडळी, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माझं हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील. शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या. थँक्यू सो मच.